थोडा आवाज कमी कर म्हणतात आता थोडा कमी विको करतो इथं समोरच्या लावा ना समोरच्या ना म्हणा समोरच्या ना
आ
काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता पायी जीव थोडा तुका वसते नुवेचे चित्ती, तुका मने वत्सते नुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा समचलन सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगदीतपाणि मंडनं मंडना तरुण तुलसीमाला मुकुन्दनं मुकुन्दनेत्रं सदैरवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गं प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कलावंत जीवोधरा थावतार कलंकं कतेजोधिका मोदिवक्त्रं खलानीशवादा पनोदार्य दक्षो समाधिस्थमूर्तिं भजे ध्यानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं नमामि जोगं शिरसा गुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता 16व्या शतकात एक तारा चमकला परश्री माझे समान ऐसा होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची
कधीच विसरणार नाही राजे नमन तुम्हा करणारा आता माझे दंडवत तुमच्या काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय तारे त्याचे व्हावे उतराई ठेविता बाई जीव थोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री विश्वसंत विश्वगुरु जगद्गुरु श्री तुकोबा यांच्या अभंग संहितेतील अखिल विश्वाला पावन करणाऱ्या चंद्रभागे मातेप्रमाणे जगद्गुरु श्री तुकोबा यांच्या अभंग संहितेतील 4 चरणाचा अतिशय महत्त्वाचा आणि संतांनी केलेल्या उपकाराविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारा अभंग आज सेवेसाठी घेतला. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे श्री क्षेत्र धारूर भगवान श्री धारेश्वराच्या या पावन पवित्र दरबारामध्ये गेली अनेक वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह साधू संतांच्या कृपेने पांडुरंगाच्या कृपेने अधिक सगळं संतांच्या कृपेने हा सप्ताह चालू आहे. आणि या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची श्रीहरी कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी धारूर सर्व भजनी मंडळी धारूर सप्ताह कमिटी मंडळ धारूर त्याचबरोबर ज्यांनी मला या ठिकाणी येण्यासाठी आमंत्रित केलं असे असणाऱ्यांचे हरिभक्तपरायण जीवलग मित्र अशोकजी महाराज शिरसाट आणि भैरवनाथ महाराज शिंगारे या दोन्ही जीवलग मित्रांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं कीर्तन सेवेसाठी आणि त्या कीर्तन सेवेसाठी आज मी उपस्थित आहे. पण आज अशोक महाराज आहेत भैरवनाथ महाराज या ठिकाणी मला दिसत नाही पण काही अडचणीमुळे ते कोण बाहेर गेले असावे. त्यांचा फोन आला होता मला मगाशीच महाराज मी येतो तुमचं अर्ध का होईना कीर्तन होते आणि अर्ध्या कीर्तनात येतो. भैरवनाथ महाराज आणि अशोक महाराज अतिशय उत्कृष्ट असं निवेदन काय म्हणतात महाराज मला अशोक महाराजांकडून निवेदन करायला आवडतं बरं का. मी कुठल्या गोष्टीची जर कुठलं नियोजन जर करायचं झालं त्याआधी त्याचं मॅनेजमेंट अशोक महाराजांकडून घेत असतो. मॅनेजमेंटच्या बाबतीत अशोक महाराज गोड असं त्यांचं नियोजन असतं आणि अशोक महाराज झालं भैरवनाथ महाराज झालं त्यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या ज्ञानाखाली समस्त ग्रामस्थ मंडळी धारूर मंडळी सप्ताह कमिटी मंडळी माता माऊली मंडळी मला असं वाटतं या सप्ताहामध्ये जास्त माता माऊलींचा सहभाग असतो. पुरुष नसतात असं नाही पण जास्त सहभाग माता माऊलींचा आहे. आपल्या संकल्पित वेळेमध्ये आपण अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जास्त विस्तार न करता अभंगावर बोलण्याचा आपण प्रयत्न करू कारण की आज दिवसभर मला मी परेशानीमध्ये होतो. बरोबर 8ला कीर्तन चालू झाले 10ला संपलं पाहिजे या हिशोबाने आपण कीर्तन करू. ऐका आपल्याही गावातील काही मंडळी आमच्या गावामध्ये आल्या होत्या. गणेश जयंती होती आज बरोबर आहे. गणेश जयंती होती आणि त्या गणेश जयंतीच्या निमित्तानं आमच्या गावात 2 दिवसीय कीर्तन महोत्सव असतो आणि सगळं नियोजन आम्हालाच करावं लागतं. त्याच्यामुळं धावपळीमुळं कीर्तनाची तारीख घेत असताना मला गणेश जयंती लक्षातच नव्हती माझ्या असता मी आजची तारीखच घेतली नसती.
असो तरीही सेवा करण्याचा योग भगवान श्री धारेश्वराच्या मंदिरामध्ये आला. तुम्हा सर्व माता भगिनींचा पुरुष मंडळीच्या दर्शनाचा योग. अभंगावर आपण चिंतन करणार आहोत, पण अभंगावर चिंतन करण्यापूर्वी माझे कीर्तनातले काही नियम असतात तेवढेच मला पाळावे लागतील. पाळतो का? होय बाबा पाळतात का माता भगिनींनो? जास्त अवघड सांगत नाही नियम तुम्हाला. ज्या ज्या वेळेस कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस प्रत्येकानं हाताने विठ्ठल विठ्ठल भजन, मुखानं काय वाजवायचे? बरोबर आहे, मुखानं काय करायचं? ज्या ज्या वेळेस कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस प्रत्येक वेळेस हातानं टाळी आणि मुखानं विठ्ठल विठ्ठल भजन म्हणायचं बरं का. आणि कीर्तनात कोणीही उठून जायचं नाही, कोणी कोणाला बोलायचं नाही. जास्त अवघड मी कीर्तन करणार नाही आणि जास्त अवघड कीर्तन करणारा मी बोलायला नाही. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय संतांनी केलेल्या उपकाराविषयीची काय करतात? कृतज्ञता व्यक्त करतात. संत महात्म्यांनी आपल्यावर काय उपकार केले याची कृतज्ञता जगद्गुरु श्री तुकोबाराय या संतांची केलेल्या उपकाराची कृतज्ञता या अभंगामध्ये व्यक्त करतायत. मानवी जीवन जगत असताना 3 वर्ग आपल्याला मुख्यतः पाहायला भेटतात. 1 कृतज्ञ, 2 कृतज्ञ आणि 3 संत. पहिला आहे कृतज्ञ. कृतज्ञ कोणाला म्हणायचं बघा? कृतज्ञ त्याला म्हणायचं केलेल्या उपकाराची जो जाण ठेवत नाही त्याला काय म्हणायचं बाबा? कृतज्ञ म्हणायचं. काय म्हणायचं? कृतज्ञ. आपल्यावर कोणी कसे काय उपकार केले याची जो जाणच ठेवत नाही त्याला काय म्हणायचं? आणि माणूस कृतज्ञ माणसं हे उपकाराची जाण ठेवतच नसतात. ज्ञानोबा एका ठिकाणी बोलतात बघा, कृतज्ञ उपकार केला की जोरावा दिला निसुक समीला विसरे जैसा. एखादा निसुक माणूस कितीही आपण त्याला बोला, निसुक कळते तुम्हाला? निसुक काय? निसुक म्हणजे अलीकड भाषा समजत नाही जरा. निसुक म्हणजे आपली गावरान भाषा बिनलाजा बरं का. निसुक म्हणजे एखाद्या बिनलाजा माणसाला आपण कितीही बोला त्याला कितीही बोले फरक पडतो का काय? तसा कृतज्ञ मनुष्य असतो. कितीही त्याला उपकार आपण करा, केलेल्या उपकाराची जो जाण कधीच ठेवत नाही त्याला कृतज्ञ म्हणायचं. आपल्याला जन्म कोणी दिला, आपलं पालन पोषण कोणी केलं, आपल्याला लहानाचं मोठं कोणी केलं, आपल्याला योग्य मार्गाला कोणी लावलं, आपल्याला शिक्षण कोणी दिलं, आपल्याला नोकरीला कोणी लावलं, नवे आपलं आयुष्य आपला सांभाळ कोणी केला याची जो जाणच ठेवत नाही त्याला काय म्हणायचं? कृतज्ञ म्हणायचं बरं का. कृतज्ञ. याच्यासाठी एक छोटासा शास्त्रामध्ये दृष्टांत आलेला आहे. कृतज्ञ माणसं माणूस कृतज्ञ माणसं असं शास्त्रामध्ये सांगितलंय. कृतज्ञ जे माणसं असतात त्या कृतज्ञ माणसाचं प्रेत कुत्रे सुद्धा खात नाही. कोण? कुत्रे सुद्धा खात नाहीत. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण कृतज्ञ नसलं पाहिजे. काय असलं पाहिजे? कृतज्ञ असलं पाहिजे. ठेवत नाही त्याला कृतज्ञ म्हणायचं. शास्त्रामध्ये एक दृष्टांत, एक राजहंस नावाचा पक्षी होता. राजहंस नावाचा पक्षी पूर्वी जन्मीचा कोणीतरी तो योगभ्रष्ट होता. आता योगभ्रष्ट म्हणजे नेमकं काय? पूर्वीच्या जन्माचं जे ज्ञान, ज्या पूर्वीच्या जन्मामध्ये जे ज्ञान आपण कमवलं होतं पण त्या कमवलेलं ज्ञान, त्या ज्ञानाचा उपयोग त्या जन्मामध्ये घेता आला नाही. आपल्याला मरण आलं आणि मरण आल्याच्या नंतर पुढचा जो जन्म प्राप्त झाला त्या जन्मामध्ये पूर्वीच्या जन्माचं जे ज्ञान कमवलेलं होतं हे सगळंच्या सगळं ज्ञान या जन्मामध्ये प्राप्त होऊन त्याला काय म्हणायचं?
योग भ्रष्ट म्हणायचं बरं का. ज्ञानेश्वरीमध्ये श्रीमद भगवद्गीतेमध्ये योग भ्रष्टाची ज्ञानोबांनी फार सुंदर ओवी वापरली बरं का. तत्र बुद्धी संयोगम लभते पूर्वदेहिकम या पदावरची ओवी ज्ञानोबा यांची आहे. मागेन जे सद्बुद्धी जेत जीवित्वा झाले होती अवधी आणि तेच पुढते नवीन आहे. ज्ञानोबाला म्हणतात मागच्या जन्मामध्ये जे सद्बुद्धी होती, जे ज्ञान होतं, या जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर या जन्मामध्ये प्राप्त होणं त्याला काय म्हणायचं? योग भ्रष्ट म्हणायचं. तो राजहंस पक्षी कसा होता? योग भ्रष्ट होता बरं का. मागच्या जन्माचं सगळं त्याला ज्ञान होतं. पक्षी असून देखील सकाळी तो लवकर उठायचा. आपण माणसं असून बोला की बोला, माणसं असून का लवकर आपल्या इकडे तर जरा ग्रामीण भाग आहे. शहरामध्ये महाराज माणसं 10-10 वाजेपर्यंत त्यांची रात्रच होती 1-2 वाजता झोपण्याची आणि जाग सकाळी उठतात 10 वाजता. पण ग्रामीण भागामध्ये आपण सकाळी लवकर उठतो. राजहंस पक्षी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचा आणि उठल्याच्या नंतर सत्य लोकांमध्ये जायचा, ब्रह्मदेवाकडे जायचा आणि ब्रह्मदेवाकडे तो ज्ञान श्रवण करत. ब्रह्मदेव त्याला ज्ञान सांगायचे. ते तत्वज्ञान तो पक्षी राजहंस पक्षी श्रवण करायचा आणि श्रवण करून आल्याच्या नंतर पुन्हा तो मृत्यू लोकांमध्ये यायचा. ज्या मृत्यू लोकांमध्ये ज्या राज्यामध्ये तो राजहंस पक्षी राहत होता त्या राज्यातल्या राजाला जाऊन तो राजहंस पक्षी श्रवण केलेलं ज्ञान त्या राजाला जाऊन सांगायचं. असं त्याचा दररोजचा नित्यक्रम होता. एक दिवस काय झालं, उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याचे दिवस होते. राजहंस पक्षी त्याच्या मोठं झाड होते वडाचं, त्या झाडावर तो राहायचा. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे राजहंस पक्षी दुपारची वेळ होती, झाडावर आराम करत होता. पण झाडावर आराम करत असताना त्या झाडाखालून एक प्रवासी पंतस्थ वाटसर प्रवास करत 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 असताना थकवा आला म्हणून उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून त्याला त्या वडाची सावली गाळ दिसली. सावली गाळ पाहून त्याला असं वाटलं थोड्या वेळ इथं बसावं, थोडा आराम करावा आणि इथून पुढचा प्रवास नंतर थोड्या वेळानं करावा असं त्याला विचार केला. विचार केल्याच्या नंतर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तो झाडाखाली बसला, प्रवासातून आलेला होता आणि आल्यामुळं काय झालं त्याला असं वाटलं थोडं अंग टाकावं आणि त्यानं जमिनीवर अंग टाकलं. अंग टाकल्याच्या नंतर मला त्याला कधी झोप लागली काही त्याला समजलं नाही. समजलं नसल्यामुळे तो झोपी गेला. पण दुपारची वेळ होती. त्या वडाच्या झाडातून फांद्यामधून काही सूर्याची किरण त्या मनुष्याच्या तोंडावर येत होती आणि तोंडावर येत असताना ते जे किरण पाहिले राजहंस पक्षाने त्याला असं वाटलं आपल्या झाडाखाली आपल्या घरी एक पाहुणा आलेला आहे. आणि पाहुणा म्हणजे आपल्याकडं हिंदू धर्मामध्ये त्याला काय म्हणतात? देवच म्हणतात. अतिथी देव भव. आपल्याकडे आलेला हा पाहुणा आहे, याची झोप पडू नये म्हणून राजहंस पक्षाने आपले दोन्ही पंख झाडावर असे पसरवले आणि त्या माणसाच्या डोळ्यावर तोंडावर ऊन येणार नाही याची काळजी घेतली. संध्याकाळची दिवस मावळायची वेळ झाली. तो मनुष्य जागा झाला. उठतो तो बघतो तर काय दिवस मावळायची वेळ झाली. आता आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. तेवढ्यात राजहंस पक्षी त्या मनुष्याच्या समोर येऊन उभा राहिला आणि सांगितलं बाबा आता पुढचा प्रवास करायचा असेल तर काय कर, तू उद्या कर. आजच्या दिवस या झाडाखालीच तू आराम कर. तुझी खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था मी करतो. आता जर तू प्रवास केलास तर पुढं घनदाट अरण्य आहे, जंगल आहे आणि पुढं हिंस्र पशु पक्षी आहेत. तुला तुझ्या जीवाला भीती आहे म्हणून तू काय कर आजच्या दिवस इथंच मुक्काम कर. हे कशासाठी सांगतोय फक्त लक्षात ठेवा. कशासाठी? कृतज्ञ माणसासाठी. बघा कृतज्ञ कोणाला म्हणायचं याच्यासाठी सांगतोय. राजहंस पक्षाने सांगितलं तू इथंच थांब, आजच्या दिवस इथंच मुक्काम कर. तुझ्या खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था मी करतो. महाराज त्या माणसाला वाटतं काय अडचण नाही, इथंच थांबू. खाण्यापिण्याची जर व्यवस्था होत असेल तर काय अडचण नाही म्हणून महाराज तो मनुष्य त्या ठिकाणी थांबला आणि थांबल्याच्या नंतर राजहंस पक्षानं काही वेळातच त्याला खाण्यासाठी फळं आणून दिली. पाणी पिण्यासाठी जवळच एक सरोवर होतं, तळं होतं. त्या तळ्यामध्ये सांगितलं इथं तळं आहे, त्या ठिकाणी जाऊन काय करा, पाणी प्या. संध्याकाळ झाली त्यांनी फळं खाल्ली आणि तो झोपला. राजहंस पक्षी झाडावर जाऊन बसला. पण या दुष्ट माणसानं असा विचार केला
आपला अजून 5-6 दिवसाचा प्रवास राहिलाय. किती दिवसाचा? 5-6 दिवसाचा प्रवास राहिलाय. पुढे घनदाट जंगल आहे, अरण्य आहे. त्या जंगलामध्ये आपल्याला खायला काही भेटणार नाही. मग काय करावं? या दुष्ट माणसाच्या बुद्धीने त्याने विचार केला की हा राजहंस पक्षी उद्या सकाळी आपल्याकडे अजून नक्की येणार. मग तो आल्याच्या नंतर तो आल्याबरोबर त्याला पकडावं, त्याला मारावं आणि त्याचं मांस शिजून आपल्यासोबत काय करावं? 6-7 दिवस पर्यंत एवढं ते मांस आपल्याला आपल्यासोबत घ्यावं असा दुष्ट बुद्धीच्या मनुष्यानं विचार केला. सकाळ झाल्याबरोबर राजहंस पक्षी त्याच्या जवळ आला आणि सांगितलं, काही फळं त्याच्या पाशी दिली आणि सांगितलं, बाबा आता तो पुढचा प्रवास करू शकतो, काही अडचण नाही. म्हणून महाराज आल्याबरोबर या माणसानं जसा विचार केला होता तसा विचार केल्याबरोबर राजहंस पक्षाला हातामध्ये धरलं आणि हातामध्ये धरल्याबरोबर त्याच्या मानावर शस्त्रानं वार केला आणि शस्त्रानं वार केल्याबरोबर राजहंस पक्षी जागेवर गेला. ज्या राजहंस पक्षानं त्या मनुष्यावर उपकार केला होता त्या राजहंस पक्षानं त्याच्या उपकाराची जाण ठेवली का? ठेवली नाही. शेवटी राजदरबारामध्ये 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं. राजहंस पक्षी कसा येत नाही, मला ज्ञान कसं सांगत नाही असं राजांनी त्या सेवकांना सांगितलं. जा म्हणजे राजहंस पक्षी ज्या झाडावर राहतो तिथं जाऊन पहा राजहंस पक्षी कुठे गेलाय, काय झालं त्याला, जाऊन पहा. तर तिथं गेल्याच्या नंतर महाराज काही सेवक त्या झाडाखाली आले. पाहिलं तर इकडं तिकडं पाहिलं, राजहंस पक्षी दिसत नाही. पण थोड्या अंतरावर थोडे सैनिक पुढे गेले, सेवक पुढे गेले. पाहतात तर राजहंस पक्षाचे पंख खाली पडलेले दिसले आणि पंख खाली पडलेले दिसल्याबरोबर त्यांच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली, नक्की राजहंस पक्षाचा काय झाला? घात झाला. सेवक राज दरबारामध्ये आले, राजाला सांगितलं, राजे साहेब आपल्या राजहंस पक्षाला कोणीतरी मारले असं म्हणल्याबरोबर राजाने लगेच आदेश दिला. कोणी मारलंय म्हणल्याबरोबर काही सांगता येत नाही. सेवकांना सांगितलं, जा जास्त लांब तो कोणी गेला नसेल ज्याने राजहंस पक्षाला मारलंय. मला त्या सेवक लगेच घोड्यावर बसले, जंगलामध्ये गेले. जंगलामध्ये जात असताना एक तो मनुष्य त्यांना दिसला. त्याला त्यांनी पकडल्याबरोबर त्यांनी कबुली दिली की मीच राजहंस पक्षाला मारले. त्याला घेऊन सेवक राजदरबारामध्ये आले आणि राजदरबारामध्ये आल्याच्या नंतर त्यांनी कबुली दिल्याबरोबर राजाने त्या माणसाला मृत्यूदंडाची शिक्षा दिली आणि सांगितलं, मृत्यूदंडाची शिक्षा द्या आणि याचं प्रेत कुत्र्याला खाण्यासाठी कुठं नेऊन टाका, गावाच्या बाहेर नेऊन टाका असं सांगितल्याच्या नंतर महाराज त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली. प्रेत त्याचं सेवकांनी घेतलं आणि गावाच्या बाहेर पशूंना खाण्यासाठी, पक्ष्यांना खाण्यासाठी, कुत्र्यांना खाण्यासाठी टाकून दिलं. शरीर 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं. त्या प्रेताचा कुत्र्याने तर काही खाल्लं नाही, पशु पक्ष्यांनी तर काही खाल्लं नाही. पण त्या शरीराची दुर्गंधी सुटली. सगळ्या राजदरबारात त्याची दुर्गंधी यायला लागली. राजाने आदेश दिला, एवढी दुर्गंधी आपल्या राज्यात कुठून येते? जात कुठून दुर्गंधी येते बघा, वास घाण कुठून येते पहा. सेवक गेले आणि सेवक गेल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं, आपण टाकलेले प्रेत कोणत्या पक्ष्यांनी खाल्लं ना, कोणत्या पशुनी खाल्लं ना, कुत्र्यांनी खाल्लं. माझा दृष्टांत संपला. ज्या राजहंस पक्षानं त्या माणसावर उपकार केला होता त्या माणसानं त्या उपकाराची जाणीव ठेवली का? जाणीव ठेवली नाही. तो कृतज्ञ निघाला. पण कृतज्ञ असताना मनुष्य ज्या वेळेस त्याचं शरीर कुत्र्यांना खाण्यासाठी टाकलं, कुत्र्यांनी सुद्धा त्याचं शरीर खाल्लं नाही. याचा अर्थ कृतज्ञ माणसाचं शरीर प्राणी देखील खात नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण विचार केला पाहिजे, आपण कसं असलं पाहिजे? कृतज्ञ असलं पाहिजे की कृतज्ञ असलं पाहिजे? केलेल्या उपकाराची जो जाण ठेवत नाही त्याला कृतज्ञ म्हणतात. याच्या उलट केलेल्या उपकाराची जो जाण ठेवतो त्याला काय म्हणायचं?
कृतज्ञ म्हणायचं. आपल्यावर कोणी कशा प्रकारचे उपकार केले, आपल्याला जन्म कोणी दिला, आपला सांभाळ कोणी केला, याची जो जाण ठेवतो. आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या जीवनामध्ये आल्या, त्या अडचणीमधून आपल्याला कोणी सोडवलं, त्या अडचणीमध्ये आपल्याला कोणी मदत केली, याचा जो विचार करतो, त्या उपकाराची जो जाण ठेवतो, त्याला काय म्हणायचं? कृतज्ञ म्हणायचं. आणि अशी जगद्गुरु श्री तुकोबाराय देखील कृतज्ञ होते महाराज, कृतज्ञ होते. त्यांनी त्यांच्या जीवनाचं सिंहावलोकन केलं आणि सिंहावलोकन केल्याच्या नंतर महाराजांना वाटलं आपली जी साधक अवस्थेच्या आधी जी आपली सांसारिक अवस्था होती, ती अवस्था आपली कशी होती. साधक अवस्थेमध्ये जी आपली काय अवस्था होती, काय उद्धार पावे काय कृपा करेन नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ही साधक अवस्थेमध्ये ज्यावेळेस तुकोबाराय होते, त्यावेळेस ती अवस्था जगद्गुरु तुकोबाराय त्याचं सिंहावलोकन करू लागले. आणि नंतर सिद्ध अवस्थेत ज्यावेळेस जगद्गुरु श्री तुकोबाराय आले, त्यावेळेस जगद्गुरु श्री तुकोबाराय विचार करायला लागले की आपण ज्या अवस्थेमध्ये होतो ती अवस्था वेगळी होती, आणि ही जी आज आपली अवस्था आहे ती आपली आजची अवस्था. अग्रे मुया तुकडा तुका आकाशा एवढा, तुके तुकला तुका विश्वे भरणी पुरला लोका. ही जी अवस्था मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली, ही अवस्था नेमकी कशामुळे झाली, कशामुळे झाली याचा ज्यावेळेस जगद्गुरु श्री तुकोबाराय विचार करू लागले, त्यावेळेस मात्र जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या डोळ्यासमोर संत उभे राहिले. संतांमुळे मी या अवस्थेपर्यंत येऊन पोहोचलो. संतांनी माझ्या जीवनामध्ये अनमोल असा बदल घडवून आणला, आणि इथपर्यंत या अवस्थेपर्यंत संतांनी मला आणलं, म्हणून मी आता संतांपासून कधीही दूर जाणार नाही, असं जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात. बघा, जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात का म्हणजे महाराज तुम्ही संतांपासून दूर जाणार नाहीत असं म्हणतात, ठीक आहे, पण हा मनुष्य देव आहे की नाही. मनुष्य देव इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावं लागणार आहे, जावं लागणार आहे का नाही. दारुळकर जाणार ना, तुम्ही सगळे जाणार आहेत ना, आपल्या गावातले सगळे जाणार आहेत, ऐका नाही. महाराज असंच मी कीर्तन बरं का, रुद्रेश्वर महाराज असंच म्हणलं, इथं आलेल्या प्रत्येक जणांना एक ना एक दिवस जावं लागणार आहे असं कीर्तनामध्ये म्हटलं. आपल्या गावातले सगळे एक ना एक दिवस जाणार आहेत. एक म्हातारी खाली बसलेली होती, म्हातारी हसायला लागली. आता जायचं म्हणल्यावर तुम्हाला काय वाटतंय, वाईट वाटतंय ना, नुसतं मर म्हणलं तरी सहन होत नाही. होतंय कसं, अगांबर हा बोलणं साहित्य ज्ञान बऱ्या म्हणतात बघा, नुसतं मर म्हणलेलं माणसाला सहन होत नाही. मी म्हणलं प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंय, मरायचंय असं म्हणल्याच्या नंतर प्रत्येकाच्या त्या गावातले असे समोरच्यांचे चेहरे असे इमोशनल झाले. त्यांना वाटलं जायचं म्हणजे अवघड आहे, सगळ्यांना जायचंय. पण एक मात्र हसली, हसल्याच्या नंतर मला थोडं आश्चर्य वाटलं. मी कीर्तनातच त्या आजीला विचारलं, आजी एवढे सगळे मी जाणार आहे म्हणल्याच्या नंतर इमोशनल झाले आणि तुम्ही हसताय. त्यावेळेस त्या म्हातारीने उत्तर दिलं, महाराज तुम्ही म्हणणार या गावातले सगळे एक ना एक दिवस जायचे, मी या गावची नाहीच. अरे बाबा तो या गावची असू दे किंवा नसू दे, पण एक ना एक दिवस सुद्धा काय करायचे, जायचं आहे. तसं महाराज तुम्हाला सुद्धा हा देह सोडावा लागणार आहे, सोडावा लागणार आहे. तुम्हाला सुद्धा हा देह सोडावा लागणार आहे, एक ना एक दिवस तुम्हाला जावं लागणार आहे. महाराज म्हणजे काही अडचण नाही, मला सुद्धा हा देह सोडावा लागणार आहे. मी हा देह सोडेल, पुढचा जन्म घेत असताना संतांच्या दारातला कुत्रा म्हणून जन्माला येईल. भावे त्याचे द्वारी श्वान संत समागमे एखादे परी, भावे त्याचे द्वारी श्वान याते विठला. महाराज मी संतांच्या दारातला कुत्रा म्हणून जन्माला येईल, पण संतांपासून दूर जाणार नाही. महाराज आजकालचे कुत्रे सुद्धा भाग्यवान आहेत का नाही भाग्यवान. महाराज माणसाला सांभाळायला गेले, कुत्र्याला सांभाळायला गेले. काय त्यांना बिस्किट खायला आले आले, काय त्या कुत्र्याचा थाट. इकडे मायबापांना सांभाळायला गेले आणि कुत्र्याला सांभाळायला गेले. ऐका, सांभाळणं हा एक प्रकारचा शोक आहे, पण माणसांना सांभाळा, प्राण्यांना सांभाळा. मग ऐका महाराज, कुत्रे सुद्धा भाग्यवान आहे. त्यांना खायला तूप लावलेली चपाती, चांगले चांगले बिस्किट आहे,
चांगली फिरायला एशीची गाडी आहे, पण अशा कुत्र्याचा जरी जन्म, असा कुत्र्याचा जन्म जर तुम्हाला नाही भेटला तर मग काय करणार? महाराजांनी सांगितलं काही अडचण नाही, कुत्र्याचा जन्म नाही ना भेटला, नाही भेटू द्या, संतांच्या नाहीतला किडा होऊन जन्म नाही व्हावे त्याचे संतांचे नाणे होईल तेरा संतांचे नाणे. अंगणी वैष्णवांचे नानी होईल किडा. महाराज म्हणजे काय अडचण नाही, कुत्र्याचा जन्म नाही भेटू द्या, काय हरकत नाही, पण मी संतांच्या नाहीतला किडा होऊन जन्माला येईल पण संतांपासून दूर जाणार नाही, अशी जगद्गुरु श्री तुकोबारायांची पराकोटीची भावना ज्यावेळेस साधकांनी ऐकली. महाराज एवढी संतांविषयीची तुम्ही पराकोटीची भावना व्यक्त करत आहात, असं काय केलं तुमच्या जीवनामध्ये संतांनी की तुम्ही एवढे संतांविषयी बोलत आहात? त्यावेळेस जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात काय केलंय, काय सांगू अभंगाच्या
मज निरंतर जागविती साधकांनी प्रश्न केला, महाराज एवढे संतांविषयीची तुम्ही पराकोटीची भाषा बोलत आहात, असं काय केलं तुमच्या जीवनामध्ये संतांनी? त्यावेळेस महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतायत, महाराज म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार. महाराजांनी या अभंगामध्ये सुरुवातीलाच काय शब्द वापरलाय बरं का, आणि काय शब्दाचे संत वाङ्मयामध्ये अनेक अर्थ आहेत, अनेक अर्थाने हा काय शब्द आलेला आहे. काही ठिकाणी हा काय शब्द संतांचा महिमा सांगत असताना आलेला आहे. काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, किंवा काय त्यांचा महिमा वर्णवी बारंवार, म्हणजे काय सांगता काय शब्दाचे अनेक अर्थानं शब्द अनेक अर्थानं आलेला आहे. त्यामध्ये काही ठिकाणी आश्चर्यवाचक काय शब्द आलेला आहे, काही ठिकाणी खेदवाचक सुद्धा काय शब्द आलेला आहे, काही ठिकाणी प्रश्नवाचक सुद्धा काय शब्द आलेला आहे. काय शब्दाचे जसे अनेक अर्थ आपल्याला पाहायला मिळतील, पण या ठिकाणी जो महाराजांनी काय शब्द वापरलाय या शब्दाचा अर्थ असा होतो अनिर्वचनीय वाच्य. अर्थात काय सांगू तिथं सांगताच येत नाही असं अनिर्वचनीय वाचक. अर्थात वाचेनं जिथं सांगताच येत नाही. काय संतांनी उपकार केले मला सांगा, काय उपकार केले? महाराज म्हणतात काय सांगू, मला सांगता येत नाही. महाराज तुम्ही जर आम्हाला सांगितले नाही, मग संतांनी केलेले उपकार आम्हाला समजणार कसे? तसं पाहिलं तर संत महात्मे या भूतलावर उपकार करण्यासाठीच अवतीर्ण होते. मला संत महात्मे या भूतलावर फक्त उपकार करण्यासाठी असतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जग जोडशे. संत महात्मे उपकार करण्यासाठी अवतीर्ण होतात, पण उपकार काय करतात महाराज आम्हाला सांगा. तुम्ही म्हणता संतांनी उपकार केले, काय उपकार केले? महाराज म्हणतात मज निरंतर काय संतांनी उपकार केले महाराज अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगतात. मज निरंतर जागविती संतांनी मला जाग केलं, संतांनी मला जाग केलं. तसं पाहिलं तर संतांनी अनेक जणांना जाग केलं. बघा अनेक जणांना संतांनी जाग केलं. संतांनी बद्धांना जाग केलं, संतांनी साधकांना जाग केलं, संतांना जाग केलं, संतांनी देवाला जाग केलं, नवे नवे संतांनी मुक्तांना देखील जाग केलं. बघा संतांनी बद्धांना जाग कुठे केलं? आपण सर्व काकडा मानणारी मंडळी आहात, काकडा माहिती सगळ्यांना. संतांनी कुठं कुठं कोणाला जाग केलं? बघा संतांनी बद्धांना जाग केलं. उठा जागे वारे आता स्मरणा करा पंढरीनाथा, भावे चरण
करणं बंधांना जाग करणं आहे. उठा, जागे व्हा, भगवान परमात्म्याला शरण जा आणि देवाला आपलं करा. देवाला आपलं करा. हे बंधांना जाग केलं. संतांनी मला साधकांना सुद्धा जाग केले. उठा साधू संत साधा आपुले हित जाईल हा देव मग कैसा भगवंत जाईल हा देव मग कैसा भगवंत. साधकांना जाग केलं. या अभंगाचा साधू संत जो शब्द आहे हा साधू संतांना नव्हे साधकांना उद्देशून म्हटलेलं आहे. अर्थात संतांनी साधकांना जाग केलं, संतांनी देवांना सुद्धा जाग केलं. उठा पांडुरंगा प्रभात समय उपातला, वैष्णवांचा मेळा गंध पाळी लाटला. संतांनी मुक्तांना सुद्धा जाग केलं. आपदयाची कोण बराई आपण तर त्याच्यात काय मोठेपण आहे, आपण तरुण दुसऱ्यांना तारणं याच्यामध्ये मोठेपण आहे. हे जाग करणं म्हणजे मुक्तांना जाग करणं आहे. संतांनी संतांना जाग केलं, संतांनी संतांना सुद्धा जाग केलं. आमच्या मुक्ताबाईंना महाराज 3 संतांना जाग केलं. 3 संतांना, 1 नामदेव महाराज, 2 चांगदेव महाराज, 3 ज्ञानदेव अर्थात ज्ञानेश्वर माऊली. या 3 संतांना माझ्या मुक्ताईनं जाग केलं. बघा काय झालं, एकदा मी संतांनी संतांना जाग केलं याच्यासाठी सांगतोय. माझ्या मुक्ताबाईंनी 3 जणांना जाग केलं. एकदा काय झालं, ज्ञानोबा अधिक चौघे भावंड, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई माऊली आई वडिलांच्या देहांत प्रायश्चित्त घेतलं आणि घेतल्याच्या नंतर आळंदीमध्ये सिद्धपीठामध्ये राहत होते. मग सिद्धपीठामध्ये राहत असताना तेव्हाचा काळ 700-750 वर्षापूर्वीचा काळ. आळंदीमध्ये जी आता ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे, माऊलींची समाधी आहे, त्या समाधीच्या आजूबाजूला फक्त 4-2 घरं होती त्यावेळेस आळंदीवर. आजची आळंदी तुम्हाला माहिती आहे, आळंदी का पुणे का काय समजायला मार्ग नाही. आजची आळंदी फार मोठी झाली. ज्ञानोबा सिद्धपीठामध्ये राहायचे. सिद्धपीठामध्ये सगळं जंगल, तिकडं सगळं झाड, अतिशय घनदाट जंगल आणि त्या जंगलामध्ये ज्ञानोबांची कुटी आहे, चौघे भावंडांची कुटी आहे. पण मग भिक्षा मागण्यासाठी मात्र ज्ञानोबा दररोज आळंदीत यायचे, दररोज आळंदीत यायचे. मग एक दिवस काय झालं, ज्ञानोबा मधुकरी मागण्यासाठी आळंदीमध्ये आले आणि आळंदीमध्ये आल्याच्या नंतर ज्ञानोबांनी भिक्षा मागितली. काही कोरडा सुद्धा लोकांनी दिला आणि दिल्याच्या नंतर ज्ञानोबांनी आपल्या ते झोळे काखेमध्ये अडकवली आणि सिद्धपीठाच्या दिशेकडे निघाले. त्यांना असं वाटलं माझ्या मुक्ताला फार भूक लागते. आणि 2 वर्षाची मुक्ताबाई, 3 वर्षाची मुक्ताबाई, माझ्या मुक्ताबाईला फार भूक लागते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज माऊली सिद्धपीठाच्या दिशेने पटकन निघाले. जात असताना वाटामध्ये विसोबा खेचत भेटले आणि विसोबा खेचत भेटल्याच्या नंतर द्वेष करायचे महाराज ते ज्ञानोबांच्या 4 भावंडांचा द्वेष करायचा. विसोबा खेचत भेटल्याच्या नंतर भेटल्याबरोबर ज्ञानोबांच्या काकाची झोळी ओढली आणि झोळी ओढून झोळीतली जेवढी भिक्षा मागितली होती, जेवढी मधुकरी मागितली होती, जमिनीवर टाकून दिली. मला दुसरी जमिनीवर टाकून दिली नाही, जमिनीवर टाकून दिली नाही तर त्या भिक्षेवर विसोबा खेचरने पायाने तुडवली. ती भिक्षा तुडवली आणि तुडवल्याबरोबर मग आता नुसती टाकून जर दिली असती तर वरची का होईना भिक्षा घेता आली असती. पायाने तुडवलेली भिक्षा कशी घ्यायची. ज्ञानोबांना वाईट वाटलं. ज्ञानोबांनी ती झोळी घेतली, खाली मान घातली, सिद्धपीठाच्या दिशेकडे निघाले. ज्ञानोबांना वाटलं माझ्या मुक्ताबाईला भूक लागली असं अत्यंत वाईट वाटलं. छोटीशी मुक्ताबाई खेळत होती आणि खेळत असताना तिनं पाहिलं होतं आपल्या कुटियाचा दरवाजा, झोपडीचा दरवाजा उघडा आहे. पण तेवढ्यात मला ज्ञानोबाच्या बेटामध्ये गेले आणि बेटामध्ये गेल्याच्या नंतर कुटियामध्ये गेले आणि कुटियामध्ये गेल्याच्या नंतर आतमध्ये जाऊन कुटियाचा दरवाजा लावला. दरवाजा लावला, पश्चाताप झाला. काय या जगाचा त्रास, अंतःकरणामध्ये दुःखी झाले. काय त्या मुक्ताबाईला काय खायला देऊ असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. आता माझी मुक्ताबाई येईल आणि दादा दादा काय आणलेले भिक्षा
भिक्षा दादा, काय आहे भिक्षा, दे दादा मला भिक्षा, भूक लागलेली भिक्षा. काय त्या मुक्ताबाईला मी उत्तर देऊ, काय उत्तर देऊ? म्हणून ज्ञानोबाई कुटीराचा दरवाजा लावला, आतमध्ये बसली. आतमध्ये बसल्याच्या नंतर छोटीशी मुक्ताबाई खेळत होती. खेळता 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 भूक लागली, वेळ झाली. तिला असं वाटलं मला ज्ञानदादा आला असेल, ज्ञानदादा आला असेल, माझ्यासाठी खायला त्याने काहीतरी आणलं असेल, काहीतरी आणलं असेल. कुटियाकडं धावत गेली तर पाहते मी कुटिया उघडी ठेवली होती, कुटिया लावून कोणी घेतली, कोणी लावून घेतली. असं म्हणण्याच्या नंतर महाराज कुटियाजवळ ती मुक्ताबाई गेली आणि कुटियाचा लावलेली तो दरवाजा झोपडी उघडायचा प्रयत्न करायला लागली. तिला वाटलं उघडा लागली, आतमध्ये कोणतरी असावं. मुक्ताबाई मध्ये आदिशक्ती, तिनं अंतःकरणापासून जातं, दुसरं तिसरं कोणी नाही, माझा ज्ञानदाता आतमध्ये बसलाय. नक्कीच 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 आज ज्ञानदादांना कुणीतरी त्रास दिला असावा, कुणीतरी ज्ञानदादाला बोलणं असावं, कुणीतरी बोलणं असावं. मुक्ताबाईनं जाणलं आणि मुक्ताबाईनं जाणल्याच्या नंतर माझ्या छोट्याशा 2-3 वर्षाच्या मुक्ताबाईनं ज्ञानोबांना जाग करायला सुरुवात झाली. माऊली आपण योगी आहात, योगी आणि योगी छोट्याशा मुक्ताबाईनं ज्ञानोबांना जाग करायला सुरुवात केली. माऊली आपण कोण आहात? आपण योगी आहात. योगी योगी कोणाला म्हटलं जातं? योगी त्याला म्हणायचं असतं जो जगाचे अपराध सहन करत असतो, त्याला योगी म्हणायचं असतं. माऊली तुम्ही योगी आहात, दादा तुम्ही योगी आहात. जो जगाचे अपराध सहन करतो ना त्याला योगी म्हणायचं. अहो हे जग रागाने अग्नी जरी झालं तरी आपण मात्र पाणी व्हावं लागतं. माझ्या छोट्याशा मुक्ताबाईला ज्ञानोबांना सांगायला बोलायला सुरुवात केली. योगी पाव न मनाचा साहे अपराध जनासा संती सुखे भावे पाणी. योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा. माझ्या मुक्ताबाईनं ज्ञानोबांना जाग केलं, सांगितलं माऊली आपण योगी आहात. त्यावेळेस छोट्याशा 2-3 वर्षाच्या मुक्ताबाईने ज्ञानोबांना जाग केलं. 1-2 चांगदेव महाराजांना सुद्धा मुक्ताबाईनं जाग केलं बरं, आणि 3 नामदेव महाराजांना सुद्धा मुक्ताबाईनं जाग केलं. याचा अर्थ संतांना जाग करतात. त्याच संतांनी मला सुद्धा जाग केलं, मला सुद्धा ते संत जागवतात. म्हणून तुकोबाला म्हणतात मजनीनंतर जागविते. तुकोबाला काय झोपलेले होते का? तुकोबाला काय झोपलेले होते का? नाही. सतत तुकोबाला काय झोपत होते का? तर असायचा अर्थ नाही. अज्ञानरूपी जी झोप आहे त्या अज्ञानरूपी झोपेतून ज्ञानरूपी प्रकाश
ज्ञानरूपी जागं केलं, ज्ञानरूपी प्रकाश देऊन त्या संतांनी मला जागं केलं. असे असणारे संत, त्या संतांना काय द्यावं? काय द्यावे? काय द्यावे त्यासी व्हावी उत्तराई, ठेविता पायी जीव थोडा. मला त्या संतांनी मला जागं केलं. अशा संतांना मी काय दिल्याच्या नंतर त्यांच्या उपकारातून उत्तराई होईल? काय द्यावे त्यासी व्हावी उत्तराई, काय द्यावं? ठेविता पायी जीव थोडा. सगळ्यात मौल्यवान जर काय असेल तर काय आहे? पैसा, प्रॉपर्टी, जमीन, बायका, मुलं. काय महत्वाचं आहे सांगा? सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात मौल्यवान जर काय असेल तो आपला जीव आहे. आणि असा असणारा जीव, तो जीव काढून जर संतांच्या चरणावर ठेवला तरी त्या संतांच्या उपकारातून उत्तराई होता येत नाही. काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराई, ठेविता पायी जीव थोडा. जीव जरी ठेवला तरी संतांच्या उपकारातून उत्तराई होता येत नाही. असे असणारे संत सहज सहज जरी बोलले तर त्या जगात असे असणारे संत महात्मे ते जर सहज बोलले, सहज बोलण्यातून जगाचं कल्याण करून जातात. अनेक दृष्टांत, अनेक उदाहरणं देता येतील, पण आपला वेळ संपत आलेला आहे. म्हणून संतांच्या बोलण्यातून कित्येक जणांचं कल्याण झालं. म्हणून त्याच्यामुळे आपणही संतांच्या सहवासात गेलं पाहिजे बरं का. संतांच्या सहवासात गेल्याच्या नंतर संत हे कोणत्या जातीपातीचे संत नसतात. संतांना कुठल्या प्रकारची जात नसते. अखिल मानव मात्र ही संतांची काय असते? जात असते. अलीकडच्या काळामध्ये आपण एवढं आपण वाईट परिस्थिती बनवली महाराज. संत सुद्धा आपण जाती जातीत वाटून घेतलेत की नाही? माळ्याचा असेल तर संत सावता महाराज हे आमचे. मला संत सावता महाराजांनी जगाच्या कल्याणासाठी काम केलं. कोणत्या एका जातीसाठी संतांनी काम करत नाही. संत सावता महाराजांनी फक्त माळी जातीसाठीच काम केलंय का?
केलंय का? मग माळ्याने का म्हणावं फक्त सावता महाराज आमचे का म्हणावं? मला संत कुठल्या एका जातीचे नसतात, संत सगळ्या जगाचं कल्याण करण्याकरता संत आलेले असतात. म्हणून आपण तरी किमान आपण जातीपातीत वाटलं चाललो. आपण जातीपातीमध्ये ही माझी जात ती माझी जात आणि हिंदू आपला असुरक्षित व्हायला हे लक्षात ठेवा. आपण जातीपातीमध्ये वाटू नका. आपण जर सेफ राहायचं असेल तर आपल्याला एक राहावं लागेल. एक है तो सेफ आहे. त्याच्यामुळं जातीपातीमध्ये वाटून देऊ नका. काही लोकांचं षडयंत्र आहे की आपल्यामध्ये फूट पाडायची. एकदा का हिंदू फुटला मग हिंदूवर अत्याचार अन्याय करण्यासाठी आपण तयार झालो. लक्षात ठेवा, संतांना कोणत्या एका जातीमध्ये बघू नका. संत हे सगळ्या जातीचे असतात. संत सगळ्या जगाचं कल्याण करत असतात. म्हणून संतांच्या सहवासामध्ये जा. संत कोणत्या जातीचा कुळाचा विचार करीत नाही. आपल्या सोबत आला की त्याचं कल्याण केलं. संतांच्या सहवासात तुम्ही म्हणून संतांकडे तुम्ही जा. तुमचं नाही कल्याण झालं तर तिथून पुढे बोला. मला आळंदीमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबा आहे. ज्ञानोबांच्या आळंदीमध्ये मला इतके ढग काही मुलं येतात म्हणजे ज्यांना इकडे काय शाळेत जमलं नाही की मग त्या मुलाची आईबाप म्हणतात महाराज जा घेऊन याला जा घेऊन. महाराज ज्ञानोबांच्या सहवासात गेला, ज्ञानोबांचं दर्शन केलं, ज्ञानोबांच्या समाधीवर डोकं ठेवलं. त्या मुलाचं त्या व्यक्तीचं कल्याण झाल्याशिवाय नाही. संतांच्या जवळच गेलं. कोणती जात आहे कोणतं कुळ आहे याचा कधीच विचार करत नाही. संतांच्या सहवासात जा. संत तुमचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही, तुमचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. जाता जाता एक दृष्टांत त्याच्यावर सांगतो आणि आपली सेवा संपवतो. संतांच्या जवळ गेलं पाहिजे. बघा, संत तुमचा उद्धार करतात. कोणत्याही कारणाने तुम्ही संतांच्या जवळ जा, संत कल्याण करतात. एकदा काय झालं, जगदगुरु तुकोबाराय त्यांच्या साधक अवस्थेमध्ये असताना मग ते त्यांचं आजोळ होतं लोहगाव. लोहगावला काय करायचे, एकादशीच्या दिवशी कीर्तनाला जायचे. कीर्तन झालं की 12-1 वाजेपर्यंत जागर करायचे. आणि जागर झाला तसंच गळ्यामध्ये विना हातामध्ये चिपळ्या देवाचं भजन करत विठ्ठल 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 भजन करत पुन्हा देऊला जायचे. एक दिवस काय झालं, जगद्गुरु श्री तुकोबा एकादशी होती आणि एकादशी करून कीर्तन करून भजन जागर करून जगद्गुरु तुकोबाराय महाराज देवला जाण्यासाठी पायी निघाले. वाटेमध्ये टाळगाव चिखली नावाचं गाव आहे. चिखली त्या गावाचं नाव होतं, पण पुन्हा टाळगाव चिखली असं त्याला म्हणतात. का म्हणतात तर जगद्गुरु तुकोबारायांनी दगडाचे वाजवलेले टाळ त्या गावामध्ये अजून सुद्धा आहे आणि त्या दगडाच्या टाळाचं मंदिर त्या गावामध्ये अजून सुद्धा आहे. म्हणून त्याला काय म्हणतात, टाळगाव चिखली. टाळगाव चिखली. त्या चिखलीपर्यंत महाराज आले आणि चिखलीपर्यंत आल्याच्या नंतर काही 4 चोरटे महाराजांना आडवे आले. किती 4 चोरटे महाराजांना आडवे आले. आणि आडवे आल्याच्या नंतर महाराजांना सांगितलं, महाराज काळामध्ये तुमच्यापाशी काय येते, काळा काय येते. महाराज म्हणले, मी महाराज आहे, माझ्यापाशी काय नाही, काही गळ्यामध्ये हे नाही, हातामध्ये चिपळे, बाकी काही नाही. देऊ का विना काढून देऊ? ती चोरटे काय विना घेणार आहेत का? नाही, तुमच्याकडे काय नाही. तुकोबारांची तब्येत जरा दष्टपुष्ट होती माझ्यासारखी बरं का, माझ्यासारखी एवढ्या दष्टपुष्ट नाही पण जरा तब्येत तुकोबारांची होती. ती चोरटे जरा अशी होते, वाढलेले होते, चोरच होते पण अशी होते. पण त्यांनी अशी युक्ती लढवली, यांच्यापाशी तर काय नाही. आता महाराज त्यांना वाटलं महाराज हे नाही म्हणायचं, महाराजाकडे असते. आता आजकालचे महाराज रिकामे नसतातच, 10-5 हजार रुपये होणार जवळ गाडीतून जाताना असतात. आणि तुकाराम महाराज होते. महाराज तुकोबाराकडे काय नव्हतं. त्या माणसात त्या चोरांनी काय केलं, त्यांना असं वाटलं यांच्याकडे तर काय नाही, याच्याकडे तर काय नाही आता घ्यायला आपल्याला, पण याचा चोरीसाठी आपण उपयोग करू. मग त्यांनी युक्ती लढवली. जवळच एका शेठजीचं घर होतं.
त्या शेडीच्या घरी शेडची वरच्या मध्येवर आता माडीवरती जुनी माडी दुसऱ्या मध्येवर राहत होता. त्या चुलटाने सांगितलं मला तुमच्यापाशी काय नाही ना, काही सुद्धा नाही. मग काय करा, आम्ही म्हणतो तसं करा. महाराज म्हणजे हो. आता तुकोबरा म्हणजे काय देहावरच नव्हते, असुवायचा कोटे आठवत नाही तेही चवले ही भूगोल अशी तुकोबऱ्यांची अवस्था होती. महाराज म्हणजे सांगा काय करू, लगेच करतो. चोरट्याने सांगितलं काही नाही, या वरच्या मध्येवर एक शेठजी राहतोय, त्या शेठजीच्या घरामध्ये जायचं आणि जेवढ्या जड 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 वस्तू तेवढ्या काय करायचं खाली टाकतो. त्याच्या आम्ही खाली थांबतो. महाराज वरती गेल्याच्या नंतर आता महाराज होते ते, त्यांना वाटलं जड जड वस्तू सांगितल्या, बघावा जड जड वस्तू. महाराज पाटा वरवाटा उखळ बिकळ महाराजांनी घ्यायचं खाली टाकायचं, घ्यायचं खाली टाकायचं, घ्यायचं खाली टाकायचं. चोरट्याने पाहिलं, चोरट्यांना असं वाटलं महाराजांना आपली भाषा समजली नाही काय की बहुतेक. जड जड म्हणजे जरा सोनं नाणं काय असेल ते खाली टाका. महाराजांना आपली भाषा समजली नाही बहुतेक. त्यांनी सांगितलं महाराज एवढ्या जड जड वस्तू टाकू नका, जरा हलक्या वस्तू टाका, हलक्या. लगेच महाराजांनी सूप घेतलं, खाली टाकलं. ते कसं भरायचं काय सुकली असते खाली, जेवढ्या काय हलक्या हलक्या वस्तू होत्या त्या सगळ्या खाली टाकून दिल्या. तेवढ्यात महाराज सकाळी 4 वाजले, महाराजांच्या काकड्याची वेळ झाली. महाराजांनी आपल्या गळ्यातला विणा घेतला आणि काकडा चालू केला. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी साजनी आय ग विठाबाई माझे पंढरीचे आई बेमानी चंद्रभागा, हो बेमानी चंद्रभागा. उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, दिनजनाचे सावली. ये रावणी स्मरणाची पंढरपुरी जे योग्या दुर्लभ तो देखिला साजनी. पाहता पाहता मनान पुरे धनी, आता कोठे धावे मन तुझे चरण देखनिया भाग गेला. सकाळी काकडा करायचा, आता सगळा असा काकडा चालू झाला. महाराजांनी काकडा चालू केला. काकडा चालू केल्या बरोबर शेठजीला जाग आली आणि शेठजीला जाग आल्या बरोबर शेठजीनं तुकाराम महाराजांना पाहिलं. शेठजीनं पाहिलं बरोबर शेठजीला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. शेठजींनी फक्त तुकाराम महाराजांचं नाव ऐकलं होतं, नाव ऐकलं होतं. त्याला वाटलं प्रत्यक्षात हे तुकाराम महाराज आहेत. आनंद वाटला. काकडा झाला आणि काकडा झाल्याच्या नंतर शेठजींनी तुकोबऱ्यांच्या चरणावर डोकं ठेवलं आणि सांगितलं महाराज माझं कोणत्या जन्माचं पुण्य उदयाला आला असेल, साक्षात तुम्ही माझ्या घरी आलात आणि एवढ्या मोठ्या पर्वकाळावर माझ्या घरी तुम्ही काकडा केला. महाराज ऐका ऐका महाराज, आता काय करा, माझ्या मालकीणीला सांगतो द्वादशी सोडायला स्वयंपाक कर. महाराज आलेले आहेत, द्वादशी सोडूनच तुम्ही जायचे. महाराजांनी सांगितलं काही हरकत नाही, मी द्वादशी सोडून जातो. पण महाराज म्हणले मी एकटा नाही, माझ्यासोबत अजून किती जण आहेत? 4 जण. 4 जण. त्यांचा सुद्धा स्वयंपाक करा, त्यांचा सुद्धा स्वयंपाक करा. महाराज त्या शेठजीने सांगितलं काही अडचण नाही. 4 जण महाराजांपाशी आले, जेवण केलं आणि केल्याबरोबर 4घांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आपण ज्या भावनेने तुकोबऱ्यांचा वापर केला, पण हे सर्वसामान्य व्यक्ती नाही, ते संत आहेत. ज्या वेळेस तुकोबऱ्यांच्या 4 जणांना कळले ना, 4 जणांना कळल्याच्या नंतर तेच 4 जण ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबऱ्यांचे 14 टाळकरी झाले, त्या 14 टाळकऱ्यांपैकी हे 4 जण होते. संतांच्या संगतीमध्ये तुम्ही जा,
तुमचं निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. माणसं संगती करण्यामध्ये चुकतात बघा. चांगल्यांची संगती माणसानं केली पाहिजे. चांगल्याच्या संगतीमध्ये राहिलं ना, चांगल्याच्या संगतीमध्ये राहिल्याच्या नंतर निश्चित आपल्या जीवनाचं कल्याण होतं. माणसाचं संगत आपलं जीवन संगतीवर अवलंबून आहे. आपला जर उद्धार व्हायचा वाटत असेल तर ते सुद्धा संगतीवर अवलंबून आहे. आणि आपलं जर पतन व्हावं आपल्याला असं वाटत असेल तर ते सुद्धा संगतीवर अवलंबून आहे. पतन उद्धार संघाचा महिमा तेजावे अधमा संत सेवे. संतांची संगती करा, संतांच्या सहवासामध्ये या. निश्चित तुमचं संत महात्म्य कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संतांच्या सहवासामध्ये राहा. म्हणून महाराज म्हणतात आशय असणारे संत सहज जरी बोलले तरी जगाचं कल्याण करतात. सहज बोलणे हितोपदेश करोनी साया असं शिकवते. एखाद्याला सहज बोलण्यातून जर त्याचं कल्याण होत नसेल तर मग संत त्याला सायास करून सुद्धा शिकवतात बरं का. सायास करून सुद्धा शिकवतात. अनेक उदाहरणं देता येतील, वेळ आपला संपलेला आहे. म्हणून सहज बोलणे हितोपदेश करोनी साया असं शिकवते. आणि आशय असणारे संत महात्मे आणि हे जग या दोघांचा काय संबंध आहे, कसा संबंध आहे, छोटासा गोड असा दृष्टांत देऊन जगद्गुरु श्री तुकोबाई अभंगाच्या 4थ्या चरणात Thank you.
कुमाये तुका म्हणे वसते तुमेचे चित्ती तैसे मज येते सांभाळीत. जगद्गुरु श्री तुकोबाने शेवटच्या चरणामध्ये एक छोटासा दृष्टांत देऊन हे जग आणि संत या दोघांचा काय संबंध आहे याच्यासाठी दृष्टांत दिलाय. तुका म्हणे वत्स देणवेचे चित्ती तैसे मज येते सांभाळीत. वत्स आणि धेनू, धेनू कोणाला म्हणायचं आणि वत्स कोणाला म्हणायचं बघा. धेनू तिला म्हणतात 10 दिवसाच्या आतमध्ये जे प्रसूत झालेली गाय असते, वेलेली जी गाय असते तिला धेनू म्हणायचं. आणि तिच्या त्या 10 दिवसाच्या आतमध्ये जे वासरू असतं त्याला वत्स म्हणायचं. त्या 10 दिवसाच्या काळामध्ये त्या गायीचं सगळं लक्ष त्या काय कुणाकडे असतं? वासराकडे असतं. गाय जर तुम्ही शेतामध्ये चालायला नेली तर तिचं सगळं लक्ष कुठं असतं? वासराकडे असतं. नाना गायचं रे डोंगरी परी चित्त बांधिरे वत्से घरी. अर्थात सगळं चित्त जसं त्या गायीचं वासरावर असतं तसं संतांचं सगळं चित्त त्या जसं ती गाय आपल्या वासराचा सांभाळ करते तशी संत महात्मे या जगाचा सांभाळ करत असतात. तैसे मज येते सांभाळीत. संत महात्मे मला जागही करतात, संत महात्मे मला शिकवतातही आणि संत महात्मे मला सांभाळतातही. बघा काही व्यक्ती काही गोष्टी फक्त आपल्याला जागा करतात. मच्छर फक्त आपल्याला जागा झोपेतून जागा करण्याचं काम करतात बरं का, करतात की नाही? सांभाळतही नाहीत आणि शिकवितही नाहीत. आता शाळेमध्ये गेल्याच्या नंतर गुरुजी आपल्याला काय करतात? शिकवतात. जर झोपला असतात तर जागा करतात. आपल्याला सांभाळतात का? ते सांभाळत नाही. आईबाप फक्त आपला सांभाळ करतात, शिकवतात का? शिकवतही नाही. झोपलेला असतात जागा करतात, शिकवणार नाहीत. संत महात्मे या तिन्ही गोष्टी करतात. आपल्याला जागही करतात, आपल्याला शिकवतातही आणि आपलं सांभाळही करतात. असे असणारे संत महात्मे या संतांना काय दिलं तर त्यांच्या उपकारात मुद्राही होता येईल असं काही आपला सगळ्यात महत्वाचा जीव आहे. जीव जरी त्या संतांच्या पायावर ठेवला ना तरी संतांच्या उपकारात मुद्राही होता येत नाही. कायल्या विटासे व्हावे उतराई हे विटा हा पायी जीव थोडा झालेली सेवा. भगवान श्री ज्ञानेश्वराच्या चरणी ही सेवा समर्पित. भगवान पंढरीनाथाच्या चरणी ही सेवा समर्पित. आणि गुरु सगळं संतांच्या चरणी सद्गुरु झोप महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची या संस्थेतील सर्वच ब्रह्मनिष्ठ गुरुदेव ज्यांच्या समोर बसून 4 वर्ष शिकण्याचा योग आला, हे सगळं त्यांच्यापासून शिकण्याचा योग आहे ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. योग्य असेल तर सद्गुरूंचा आहे, अयोग्य असतील ते माझ्या बुद्धीचे दोष मोठ्या अंतःकरणानं तुम्ही माफ करतात, क्षमा करतात एवढं बोलतो. या सेवेसाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य आपल्या बीड जिल्ह्याचं वैभव असणारे उत्तरेश्वर महाराज उबाळे सनगावकर, अतिशय गोड ज्यांचा हात आहे, तसा जेवढा गोड त्यांचा हात आहे तसंच गोड सुद्धा त्यांचं मन आहे बरं का. स्वभाव अतिशय गोड आहे, अतिशय जीवनाचे मित्र आहेत. ते सुद्धा 7 दिवस इथं मृदंग वाजवण्यासाठी आहेत. आजही खूप गोड त्यांनी मृदंग साथ केली. त्याचबरोबर दोन्हीही महाराज मंडळींनी केलेली कीर्तनामध्ये गायनाची भजनाची साथ दिली. असे असणारे आमचे गुरुबंधू मंडळी कृष्णा महाराज आळंदीकर आणि माऊली महाराज आळंदीकर दोघेही अतिशय गोड त्यांचा आवाज आहे आणि गोड स्वभाव बी आहे बरं, गोड स्वभाव आहे. असे असणारे दोघेही गुरुबंधू मंडळी. तर तसेच आपले हरिभक्त परायण आमचे जिवलग मित्र महारुद्र महाराज खाडे शास्त्री यांच्या संस्थेतील हे बालगोपाल मंडळी. खरं पाहिलं तर महाराज हे जे बालगोपाल मंडळी आहेत ना, खरंच त्यांचे आईबाप खरंच धन्यवाद आहेत. ज्यांच्या वदनामध्ये असे हे महात्मे जन्माला उद्याचे एक प्रकारचे महात्मे आहेत. योग्य संस्कार या वयामध्ये ते घेत आहेत. मी सांगा तुम्हाला या वयामध्ये एवढे त्यांना संस्कार पडले, उभ्या आयुष्यामध्ये कधीच वाकडं पाऊल टाकणार नाही, कधीच वाकडं पाऊल टाकणार नाहीत. असे बालवारकरी मंडळी म्हणजे खाडे महाराजांच्या संस्थेतील आहेत.
तसेच सर्व गावातील पुरुष मंडळी, माता माऊली मंडळी सगळ्यांच्या चरणावर पुनश्च एकदा दंडवत घालतो. मी माझी सेवा समाप्त करतो. या कीर्तन सेवेसाठी यूट्यूब शूटिंग ज्यांचा यूट्यूब चॅनल आहे असतं. कोणतं चॅनल आहे? कीर्तनाचा स्वर. कीर्तनाचा स्वर. आमचे मनोज भाऊ खिंडरे यांचं हे यूट्यूब चॅनल आहे. प्रत्येकाकडे मोबाईल आहे, फक्त मोबाईल उघडायचा, यूट्यूब तर आपण बघतो, पण कीर्तनाचा स्वर नाव काय करायचं? काढायचं आणि त्याला सबस्क्रायबर करायचं. बरं का? सबस्क्रायबर करायचं म्हणजे तुम्हाला नवीन नवीन चांगल्या महाराजांचे कीर्तन ऐकायला काय होते, वेळ त्यांचं असं यूट्यूब चॅनल. त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यांची गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. अशा सभागृहामध्ये साऊंड सिस्टीम लावणं म्हणजे सोपं काम नाही बरं का? सोपं खरं खोटं आहे. आमच्या गावात मोठं सभागृह तिथं तुम्हाला वेळच लागत नाही, किती चांगला आमचं लागत नाही. पण अशा याच्यामध्ये सिस्टीम लावून फार अनुभव लागतो. त्यांना सुद्धा काय नाव तुमचं भाऊ? विखे पाटील. भारत भाऊ. चालतं तुमचं काय कोण काय मला काय समजा नुसतं भारत भाऊ. गोड अशी सिस्टीम आहे. त्यांना सुद्धा धन्यवाद. सत्ता धन्यवाद. पुनश्च एकदा ज्यांनी मला बोलवलं, अशोक महाराज असतील, भैरवनाथ महाराज असतील, त्यांना सुद्धा पुन्हा धन्यवाद. जाता जाता एकच सांगतो, आई बापांना सांभाळा, आळंदी पंढरीची वारी करा, त्याचा द्वेष करू नका. द्वेष जर केला तर तुमचं पाप तुम्ही तुमच्या हाताने आपल्या डोक्यावर घेतात. द्वेष करू नका, विनाकारण कुणाचा द्वेष करू नका. देवाचं नामस्मरण करा. आपलं कल्याण कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करा. हा अनमोल देह तुम्हाला भेटला हा देह नाकत्याने न्याय पावला हा देह नाकत्याने नाही. अचानक भेटलेला हा मानव देह आहे. आपल्या या देहाचं कल्याण करा. आळंदी पंढरपूरची वारी करा. नाही आळंदी पंढरपूरला जाता आलं या सप्ताहात 7 दिवस तरी या. नाही सप्ताहामध्ये येता आलं तरी मंदिरामध्ये येऊन देवाचं दर्शन करा. नाहीच मंदिरात सुद्धा येता आलं तरी घरी बसल्या देवाचं नाव घ्या. एवढं तरी करा. आई बापांना सांभाळा. एवढंच सांगतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. माझ्या सोबत आलेले आहेत भक्तकाराचे गणेश महाराज थोरात, त्यांना सुद्धा धन्यवाद. कोणाचं नाव हुकून चुकून राहिलं तर क्षमस्व. आता काय नाव सगळ्यांचे घेता येत नाहीत पण घ्यावं लागतात. अशोक महाराज आणि नाव आवडेल. नाव नाही घ्यायचं की राग येतात माणसं. तसे न राग नाही येणारे माणसं आहेत. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर